मी ज्योतिषवास्त विशारद वेदमूर्ती श्री उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी आपल्या सर्वांचं ज्योतिष वास्तुविश्व संशोधन केंद्र पुणे आयोजित 5 दिवसीय वास्तुशास्त्राच्या फाउंडेशन वास्तुवर्गामध्ये अगदी हृदयापासून मनापासून दणदणीत सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, मला खूप छान वाटतंय. आपले राजेंद्र रत्नपरखे आलेले आहेत, उळथळकर आलेले आहेत, श्रेया आलेली आहे. सो अभ्यासू विद्यार्थी आलेले आहेत, खूप अभिनंदन. मित्रांनो, वर्गाला बसण्यापूर्वी सगळ्यांनी काही सूचना आहेत, त्या सूचना आपल्याला कंपल्सरी फॉलो करायच्या आहेत. नियम पहिला की प्रत्येकाने कॅमेरा चालू करून बसायचा आहे. नियम दुसरा की आपल्याला कोणीही डिस्टर्ब करणार नाही अशा ठिकाणी बसायचं आहे. नियम तिसरा, कुणीही झोपून अभ्यास करायचा नाही आहे. आयुष्य चाललंय आपलं रील्स बघण्यात, फेसबुक पाहण्यात, इंस्टाग्राम पाहण्यात. मित्रांनो, जर आजपर्यंत जर आपण रील्स फेसबुक जर एवढं पाहून जर आयुष्यात आपली ग्रोथ झाली असती, आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असते, तर तुमचे आपले सगळ्यांचेच झाले असते. त्याच्यामुळे मित्रांनो, हे पवित्र शास्त्र आहे. या शास्त्राचा अभ्यास व्यवस्थित कपडे घालून, व्यवस्थित जागेवरती बसून, जिथे रेंज आहे अशा ठिकाणी बसून प्रत्येकाने करायचे आहेत. इथे माता भगिनी देखील आहेत, त्याच्यामुळे बनियनवरती बसलाय किंवा पाठीमागून बरमोड्यावरती कुणीतरी चाललंय, बनियनवरती कुणीतरी चाललंय, अशा गोष्टी झाल्या नाही पाहिजेत. लक्षात आलंय? सो मित्रांनो, आणि सगळ्यांनी एकदा सांगितलं की ऐकायचं आहे. गुरुजींना परत परत सांगावं लागलं नाही पाहिजे. CLR क्लिअर? मित्रांनो, आपल्या सर्वांचा माईक चालू करून माझ्याशी संवाद साधायला तुम्हाला साधून घ्यायलाही मला आवडलं असतं, परंतु आपला वर्ग हाऊसफुल आहे. त्याच्यामुळे आल्यानंतरनं माईक चालू करायचा बंद करायचा हे कळत नाही, म्हणून सगळ्यांचा माईक बंद ठेवलेला आहे. तुम्हाला जर माझ्याशी काही संवाद साधायचा असेल तर तुम्ही चॅटबॉक्समधून साधायचा आहे. तर मित्रांनो, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की सगळ्यांनी वही पेन घेऊन बसायचं आहे. ओके, सो ग्रेट. मित्रांनो, आपण वेळात वेळ काढून आलात याची मला पूर्ण कल्पना आहे. माझा तुम्हाला शब्द आहे की इथे तुम्ही आलेल्या प्रत्येक मिनिट आणि मिनिटाची तुम्हाला तुमचा आदर केला जाईल, त्याचं नॉलेजच दिलं जाईल. सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, माझे म्हणजे मला बऱ्याच जणांचे फोन आले, गुरुजी 5 दिवसानंतर काय, मेसेजेस आले अनेक जण. किती जणांना जाणून घ्यायचं आहे की गुरुजी 5 दिवसानंतर काय, तर त्यांनी PC टाईप करा, PC. 5 दिवसानंतर काय, ठीक आहे गुरुजी, 5 दिवसाचा मोफत आणि 5 दिवसाचा परिपूर्ण मोफत वास्तुवर्ग आहे. कुणी तुम्हाला पैसे मागितले तरीही तुम्ही द्यायचे नाही आहेत. ओके, ग्रेट. तर मित्रांनो, 5 दिवसाचा वास्तुवर्ग झाल्यानंतरनं काय, असा प्रश्न मला बऱ्याच जणांनी विचारला. तर मित्रांनो, ताकाला जाऊन भांड लपवणे आपली भारतीय संस्कृती नाही, ती चीनची संस्कृती आहे. लक्षात आलं? ताकाला जाऊन भांड लपवायची. प्रामाणिकपणे सांगतो, 5 दिवसीय हा फाउंडेशन वर्ग जो आहे, हा आपला संस्कार वर्ग आहे, वास्तुशास्त्राचा संस्कार वर्ग. लक्षात घ्या मित्रांनो, आज 100 रुपये देऊन वेबिनार आपण करत असतो, अशा विविध गोष्टी आपण करत असतो. पण हा 5 दिवसीय फाउंडेशन वर्ग मी का ठेवला? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की 5 दिवसामध्ये गुरुजींना काय येतंय का, गुरुजींना काही वास्तुशास्त्राचं नॉलेज आहे का, हे जाणून घ्या, समजून घ्या. तुमच्या प्रश्नाचं उत्तर, तुमच्या समस्येचं उत्तर वर्गामध्ये मिळतंय का? ओके, त्याच्यासाठी तुमच्या ज्या समस्या आहेत, तुमचे जे प्रश्न आहेत, तुम्ही ज्या कारणासाठी हा वर्ग जॉईन केलेला आहे ते प्रश्न लिहून ठेवा. आणि तुम्हाला जर तुमच्या प्रश्नाचं उत्तर इथे मिळेल असं जर वाटलं, तर ज्यांना वास्तुशास्त्र परिपूर्ण शिकून आवड म्हणून असेल, करिअर म्हणून असेल,
स्वतःच्या घरासाठी म्हणून असेल, त्यांच्यासाठी 5व्या दिवशी मी पेड वर्गाबद्दल माहिती सांगणार आहे. समजले? पेड वर्गाबद्दल माहिती सांगणार आहे. पण 5 दिवस एकही रुपयात कुणी मागणार नाही, तुम्ही कुणाला द्यायचा नाही. 5 दिवस परिपूर्ण नॉलेज घ्या आणि मग 5व्या दिवशी आपण फीजचा विचार करू. फीज किती आहे? काय आहे? वेळ काय असणार आहे? म्हणजे लाईव्ह असणार आहे, रेकॉर्डिंग असणार आहे, जे काही आहे ते 5व्या दिवशी आपण चर्चा करणार आहोत. CLR क्लिअर आहे सगळ्यांना? वैभव देशपांडे समजलंय? ओके, ग्रेट मित्रांनो. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, हा आपला अवेअरनेस आहे आणि मूलतः वास्तुशास्त्राबद्दल समाजामध्ये खूप सारे गैरसमज आहेत. लिहून घ्या, वास्तुशास्त्राबद्दल समाजामध्ये खूप सारे गैरसमज आहेत. पहिलंच वाक्य गुरुजींचं की वास्तुशास्त्र म्हणजे 4 भिंती नव्हेत. वास्तुशास्त्र म्हणजे 4 भिंती नव्हेत. ज्यांना कुणाला एक लक्षात ठेवा, माझे एक म्हणजे एक दीड महिन्यापर्यंत वर्ग चालतात. जर वास्तुशास्त्र म्हणजे 5 दिवसात जर शिकता आलं असतं, तर मित्रांनो माझ्यासारख्याला दीड महिने वर्ग घेण्याची गरज लागली नसती. 5 दिवसामध्ये आपण बरं का फाउंडेशन नॉलेज घेणार आहोत. वास्तुशास्त्राचं फाउंडेशन, ज्याच्या आधारावरती हे शास्त्र, हे जे सायन्स आहे, वास्तू सायन्स, ते आधारलेलं आहे, ते नॉलेज आपण घेणार आहोत. जर कुणाला शॉर्टकट नॉलेज पाहिजे असेल, ओके, तर त्यांच्यासाठी 1 मिनिटात पुढच्या मी वास्तुशास्त्र सांगतो. त्यांनी गेलं तरी हरकत नाही. ओके. किती जणांना शॉर्टकट नॉलेज हवंय आणि किती जणांना विस्तृत हवंय. शॉर्टकट ज्यांना हवंय त्यांनी CS टाईप करा आणि विस्तृत हवं आहे त्यांनी VS टाईप करा. शॉर्टकट हवंय त्यांनी CS टाईप करा. त्यांना पुढच्या 1 मिनिटामध्ये शॉर्टकट नॉलेज सांगतो. त्यांनी गेलं तरी हरकत नाही, त्यांच्यासाठी हा वर्ग नाही आहे. पण गुरुजींकडे आलाय, आपली भारतीय संस्कृती आहे, रिकाम्या हाताने पाठवायचं नाही, विनमुख पाठवायचं नाही. आलाय तर गुरुजींपर्यंत नॉलेज देणार. ओके, शॉर्टकट पाहिजे असलं तरी. यस, वा, चला मित्रांनो, एक समाधान आहे की सगळ्यांना विस्तृत शिकायचं आहे. तरी कुणी असेल तर त्यांच्यासाठी शॉर्टकट सांगून ठेवतो. त्यांचा बिचाऱ्यांचा वेळ वाया जायला नको, कारण तुमच्या वेळेचा मला आदर आहे. आज वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलेले आहात. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत फिरायला जाऊ शकत होतात, उत्तम सिनेमा पाहू शकत होतात, बाग बगीचेमध्ये फिरायला जाऊ शकत होतात, गप्पा गोष्टी मारू शकत होतात. पण ह्या सगळ्या गोष्टी सोडून तुम्ही इथे आपल्या जीवनामध्ये आयुष्यामधल्या समस्या निवारण करणाऱ्या अशा पवित्र शास्त्रासाठी दिलात, माझ्यावरती विश्वास ठेवून दिलात. त्याच्यामुळे मित्रांनो, तो बाकीचं म्हणजे जे वेळ देतील त्यांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. पण जर कुणाला असं वाटत असेल, अरे यार, तर त्यांच्यासाठी लगेच सांगतो, लिहून घ्या. आग्नेय दिशेला किचन असावं, ईशान्येला देवघर असावं, नैऋत्येला बेडरूम असावा, वायव्येला टॉयलेट असावं, असं म्हणतात. असं म्हणतात. लक्षात आलं? एक लक्षात ठेवा, जसं जसं तुम्ही पुढे याल तसं तसं किचन हे आग्नेयेलाच असावं असंच सगळ्यांना माहिती आहे. सगळे वास्तुशास्त्रज्ञही असंच म्हणतात. पण मित्रांनो, हे अर्धसत्य वाक्य आहे. पाणी कुठे असावं? ईशान्येला असावं. हे देखील अर्धसत्य वाक्य आहे. लक्षात आलं? तर याच्या पाठीमागे सायन्स आहे, ग्रंथाधार आहे. तर सायन्स, आधुनिक विज्ञान, कारण आपण 21व्या शतकामध्ये राहतो. आता इथे अंबारीश महाजन आहेत. यांच्या वडिलांना ह्यांनी कधी विचारलं नसेल, बाबा असं का? पण आत्ताची मुलं त्यांना विचारत असतील, आजोबा हे असंच का? तर त्यांना उत्तर द्यावं लागतं. जर त्यांना सायन्स, विज्ञान जर त्याच्या पाठीमागचं सांगता आलं नाही, ते कितीही योग्य असलं, कितीही बरोबर असलं, तरीही ती पुढची पिढी ते फॉलो करत नाही. म्हणून हे ज्ञान, विज्ञान या दोन्हीचा सांगड घालून आपल्याला अभ्यास करायचा आहे.
तर मित्रांनो, हे जे शास्त्र आहे हे विस्तृत आणि परिपूर्ण शास्त्र आपल्याला शिकायचं आहे. त्याच्यामुळे ज्यांना कोणाला शॉर्टकट पाहिजे होतं त्यांना मी दिलेलं आहे. पुढे आपण जसं जसं मोफत वर्गामध्ये वेळ भेटला म्हणजे तेवढ्या अभ्यासापर्यंत आपण गेलो तर ते आपण मोफत वर्गामध्ये पाहू, नाहीतर पेड वर्गामध्ये आपण ते जाणून घेऊ. एक लक्षात ठेवा, आग्नेयला किचन हा 100% बरोबर आहे, पण सगळ्यांसाठी बरोबर नाही. ताप आल्यानंतर क्रोसिन ही गोळी गोळी बरोबर आहे, बरोबर आहे का? बरोबर आहे. पण एखाद्याला टायफॉइड झाला असेल तर क्रोसिन बरोबर आहे का? नाही. म्हणजे तापासाठीची गोळी क्रोसिन बरोबर आहे, पण क्रोसिन ही तापासाठीच वापरली जाते किंवा तापात त्याने बराच होतो असं नाही. तर वास्तुशास्त्राचा एक नियम आहे, मागणी तसा पुरवठा. वास्तुशास्त्रामध्ये कोण राहतं? म्हणजे काय करतं, त्याची पार्श्वभूमी काय आहे, त्याची मागणी काय आहे, याच्यानुसार त्याचा पुरवठा आहे. त्याचे नियम बदलत जातात. लक्षात आलं? त्याच्यामुळे हे मुळातून वास्तुशास्त्र आपल्याला शिकायचं आहे. CLR क्लिअर? म्हणजे उदाहरणतः तुम्हाला सांगतो, म्हणजे एखादा पोलीस असेल, आर्मीमध्ये असेल, वॉचमन असेल, मिलिटरीमॅन असेल, तर त्याच्यासाठीचे वास्तुशास्त्राचे नियम वेगळे आहेत. लेक्चरर असेल, प्रोफेसर असेल, वकील असेल, CA असेल, कन्सल्टंट असेल, तर याच्यासाठी वास्तुशास्त्राचे नियम आहेत. तुमचं प्रोफेशन काय आहे, तुम्ही कोणत्या करिअरमध्ये आहात, याच्यानुसार वास्तुशास्त्राचे नियम बदलत जातात. लक्षात आलं? तर जसं म्हणजे किचन हे आग्नेयला चालतं, अगदी बरोबर, अर्ध सत्य. पूर्ण सत्य वेगळं आहे. मग जसं आपण स्टेप बाय स्टेप पाहत जाऊ, तसं त्या एक-एक संकल्पना, एक-एक गोष्टी आपल्याला वेगळ्या-वेगळ्या होत जाणार आहेत, समजत जाणार आहेत. समजलंय? हे नॉलेज शुद्ध मराठीमधून असणार आहे. लक्षात आलं? संस्कृत या ग्रंथांचा आधार असणार आहे. लक्षात आलं? मात्र याच्यासाठी तुम्हाला संस्कृत येण्याची गरज बिलकुल नाही आहे. काय म्हटलं? कारण कुलकर्णी गुरुजींचा परिचय थोड्या वेळाने देताना तुम्हाला समजेल. गुरुजींचा थोडाफार संस्कृतचा अभ्यास झालेला आहे. त्याच्यामुळे त्या मंत्रांचा, त्या श्लोकांचा अर्थ तुम्हाला शुद्ध मराठीमधून गुरुजी सांगणार आहेत. त्याच्यामुळे कुणीही संस्कृत येत नाही, तर मला शास्त्र येणार नाही असा विचार करायचा नाही. बर, आता इथे अंबरीश महाजन म्हणतात, गुरुजी मी आता 55, 60, 70 कडे चाललो. आता या वयात मी शिकून काय करणार आहे? मित्रांनो, तुमचं वय कोणतंही असेल, काहीही असेल, माझं तुम्हाला ओपन चॅलेंज आहे. 5 दिवस झाल्यानंतरनं आणि 5 दिवसामध्येही तुम्हाला असं वाटलं, अरे यार, गुरुजींनी सांगितलेलं नॉलेज माझ्या आयुष्यात काहीच उपयोगाला येणार नाही, तर मित्रांनो, मी तुमची जाहीर माफी मागायला तयार आहे. लक्षात आलं? म्हणजे तुमचा 1 मिनिटही वाया जाणार नाही. इथे आलात तर तुमच्या नॉलेजमध्ये व्हॅल्यूच येणार, म्हणजे भरच पडणार, याचा विश्वास बाळगा. पेड वर्गामध्ये आलात, जर तुम्हाला ही फिलिंग आली नाही, जर हा निर्णय घेतला नसता, तर मी किती काय काय गमावलं असतं. तर तुमची पूर्ण फीज रिटर्न करणार, जी पेड वर्गामध्ये सांगेन ते. म्हणजे सांगायचा तात्पर्य, की हा वर्ग परिपूर्ण आहे. आपला वास्तू विशारद वर्ग जो तुम्हाला पेड वर्गाबद्दल सांगेन. पण मोफत वर्ग जो आहे, माफ करा, हा फाउंडेशन वर्ग आहे. त्याच्यामुळे या वर्गामध्ये आपण याची मूलभूत माहिती करून घेणार आहोत. CLR क्लिअर? त्याच्यामुळे तुम्हाला आत्ताच गुरुजी जिना कुठे असावा सांगतील, दरवाजा कुठे असावा सांगतील, मग गुरुजी आमच्या ईशान्य दिशेला टॉयलेट आहे त्याच्यावरती उपाय काय आहे हे सांगतील. तर माफ करा मित्रांनो, मला तुम्हाला ह्या 5 दिवसामध्ये विस्तृत नॉलेज देता येणार नाही आहे. त्याचं कारण असं, हे शास्त्र खूप छान आहे, विस्तृत आहे. आमचे गुरुवर्य डॉक्टर धुंडराज पाठक सर म्हणायचे, आजकाल मार्केटमध्ये 4 पुस्तकं भेटतात, तुम्हीही वाचले असतील. युट्यूबवरती तर आज कचरा झालाय, तुम्हीही पाहिला असेल. आणि म्हणजे हे सगळं 4 पुस्तकं व्हायची, युट्यूबवरती व्हिडिओ पाहायच्या, वास्तुशास्त्रज्ञाची टोपी घालायची आणि सल्ला द्यायला लागायचं. लक्षात आलं? असे खूप सारे वास्तुतज्ञ आज मार्केटमध्ये आहेत आणि माझी बिलकुल इच्छा नाही अर्धवट माझ्याकडे शिकलेले पुढे जावेत म्हणून.
लक्षात आलं? जसं मी तुम्हाला आता सांगितलं की आग्नेय दिशेचं किचन असावं हे अर्ध सत्य आहे, कारण अर्ध सत्य आग्नेयचं किचन एक दोष पण आहे. लक्षात आलं? मिळून पूर्ण सत्य होतं. तर सांगायचा तात्पर्य मित्रांनो लक्षात घ्या, जोपर्यंत हे शास्त्र आपण शिकायला बसलो की परिपूर्ण शिकत नाही, तोपर्यंत आपण परिपूर्ण होत नाही. कारण तुम्ही उद्या काय म्हणणार, गुरुजींकडे मी शिकलो, गुरुजींनी असं सांगितलं आणि ते अर्धवट सांगणार. लक्षात आलं? त्याच्यामुळे हे शास्त्र कशावरती आधारलेलं आहे, शास्त्राचा आधार काय आहे, शास्त्राची उत्पत्ती काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण मुळापासून शिकत जाणार आहोत. जसं आपण घर बांधत असताना पहिला कळस बांधत नाही. बांधतो कळस? नाही बांधत. तर आधी आपण जमीन तयार करतो, फाउंडेशन तयार करतो, त्याच्यानंतरनं पायऱ्या टाकतो, स्लॅब टाकतो, मग भिंती टाकतो. लक्षात आलं? मग पुढे पुढे एक एक काम आपण करत जातो. अगदीच त्याच पद्धतीने मित्रांनो वास्तुशास्त्रामध्ये देखील स्टेप बाय स्टेप आपल्याला जायचं आहे. हो, सगळ्यात महत्वाचं, रेकॉर्डिंग कोणालाही मिळणार नाही आहे. करबद्ध प्रार्थना आहे की कोणीही रेकॉर्डिंग मागू नये. लक्षात आलं? कारण मित्रांनो लक्षात ठेवा, आठवा आपल्याला एखादा सिनेमा प्रचंड आवडलेला असतो, आपल्याला तो पाहायचा असतो, आपल्या मोबाईलमध्ये तो आलेला असतो. प्रामाणिकपणे पाहायला आपल्याला वेळ भेटतो का रे? नाही भेटत. लक्षात आलं? त्याच्यामुळे हे लक्षात घ्या, सिनेमा पाहून आपली क्षणिक मनोरंजन होणारं असतं, पण वास्तुशास्त्राचा हा वर्ग करून आयुष्याचं आपलं कल्याण होणार आहे. आणि कल्याण होण्यासाठी आपल्याला व्यवस्थित शाळेतच गेलं पाहिजे, शाळेत बसून अभ्यास केला पाहिजे. आणि अभ्यास केला तर आणि तरच त्या ज्ञानाचा आपल्याला उपयोग होत असतो. आणि जेव्हा शाळेत जाऊन आपण अभ्यास करू, ते जे ज्ञान आपण ग्रहण करू, त्याच ज्ञानाचा उपयोग आपल्याला होत असतो. अन्यथा ते नॉलेज आपल्याला जीवनामध्ये उतरत नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाने इथे येऊन अभ्यास करावा अशी माझी मनापासूनची इच्छा आहे. कारण तुम्हाला बरं का, इथे येऊन अभ्यास करायची सवय झाल्यानंतरनं 5व्या दिवशी मी तुम्हाला आपल्या रेकॉर्डिंग वर्गाबद्दल माहिती सांगणार आहे. जेणेकरून आता महाजन म्हणतायत, गुरुजी मी CA आहे, मला वेळ भेटत नाही. तर प्रत्येक व्यक्तीला वर्ग करता यावा, हे शास्त्र मुळापर्यंत पोहोचावं म्हणून प्रत्येकाच्या वेळेचा काळाचा विचार करून आपण रेकॉर्डिंग वर्ग प्रत्येकाला देणार आहोत. लक्षात आलं? पण कधी? 5 दिवसानंतरनं, आधी नाही. तर ग्रेट मित्रांनो, इथपर्यंत सगळ्यांना समजलंय? ओके. अजून एक महत्वाची गोष्ट, वास्तुशास्त्र म्हणजे नुसते 4 भिंतीचं शास्त्र नाही आहे. लक्षात आलं? वास्तुशास्त्र म्हणजे 4 भिंतीचं शास्त्र नाही आहे. मग वास्तुशास्त्र म्हणजे काय? तर लिहून घ्या, मजा करा. वास्तुशास्त्र म्हणजे जमिनीचं शास्त्र होय. वास्तू म्हणजे जमीन. जमीन म्हणजे लक्षात घ्या, जमिनीचं शास्त्र म्हणजे वास्तुशास्त्र होय. आणि वास्तूवरती जो संस्कार केला जातो, लक्षात आलं? वास्तूवरती जो संस्कार केला जातो, त्या संस्काराला भवनशास्त्र असे म्हणतात. आणि भवनशास्त्र म्हणजेच घराचं शास्त्र. आजकालचे वास्तु अभ्यासक या भवनशास्त्राचा अभ्यास करतात आणि वास्तुतज्ञ म्हणून मिरवतात. मुळातला अभ्यास कोणाचाही झालेला नसतो. माझं तुम्हाला आजही ओपन चॅलेंज आहे, उद्याही ओपन चॅलेंज आहे. जर तुमच्या आजूबाजूला जर जे कोणी वास्तुतज्ञ मोठे मोठे नामांकित असले, तर त्यांना विचारा की वास्तुशास्त्र याचे प्रवर्तक कोण आहे, वास्तुशास्त्र कुणी सांगितलेलं आहे आणि ते कोणत्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. लक्षात आलं? हे जर तुम्हाला कुणीही सांगितलं पूर्ण, आणि वास्तुशास्त्र काय काय प्रदान करतं, तर मित्रांनो माझा जो पेड वर्ग आहे रेकॉर्डिंग, तो तुम्हाला टोटली गिफ्ट दिला जाईल, जो ह्या प्रश्नाचं उत्तर दिलंय. लक्षात आलं? मित्रांनो, सांगण्याचा बिलकुल मोठेपणा नाही. तर आजकालच्या लोकांना हे माहितीच नाहीये. तर आपल्याला हे मुळातून शिकायचं आहे. किती जणांना मुळातून हे शास्त्र परिपूर्ण शिकायचं आहे, त्यांनी MS टाईप करा.
यस. ग्रेट. सर्टिफिकेट मिळणार आहे का वगैरे सगळं 5व्या दिवशी आपण चर्चा करूया. ओके. मोफत वर्गाचं कोणाला सर्टिफिकेट मिळणार नाही आहे, लक्षात आलंय? आणि मित्रांनो, माझा थोडा आवाज बसलेला आहे, त्याच्यामुळे आवाज कमी आला तर मला त्याच्यासाठी क्षमा करा. अजून एक क्षमा तुमची याच्यासाठी मागतो, की वर्गाला सुरुवात केल्यानंतर तुम्ही काहीतरी चुका कराल. तुम्ही माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहात मला माहिती आहे, आदरणीय आहात त्याहून माहिती आहे. जर मी तुम्हाला चुकून ओरडलो तर त्याच्यासाठी मला मोठ्या मनाने माफ करा. ओके. ग्रेट मित्रांनो. कारण छडी लागे छमछम, विद्या येई घम घम. मी तुमची नम्रतेने माफी मागतो, कारण इथे बसल्यानंतर ओरडणं ह्या जागेचं कर्तव्य आहे. बाकी तुम्ही माझे शत्रू नाही आहात. सो ग्रेट मित्रांनो. तर मित्रांनो, जे 5 दिवस रोज वर्गाला येतील, त्याच्यानंतर गुरुजींनी आजच्या वर्गामध्ये काय काय शिकवलं, त्याचा उपयोग तुमच्या जीवनामध्ये काय काय होणार आहे, अशी विस्तृत ज्या ग्रुपमध्ये आपण आहोत त्या ग्रुपमध्ये 5ही दिवस कमेंट करतील, रोज वर्गाला येतील, त्यांना 5व्या दिवशी विशेष असं गिफ्ट दिलं जाणार आहे. समजले? ओके. त्याच्यामुळे 5ही दिवस या, शक्यतो कुणीही वर्ग चुकवू नका. समजले? ग्रेट. तर मित्रांनो, आपल्या वर्गाला सुरुवात करण्यापूर्वी, म्हणजे कोणत्याही भारतीय संस्कृतीमध्ये कशालाही सुरुवात करायचं असेल तर मंगलाचरण केलं जातं. काय केलं जातं? मंगलाचरण केलं जातं. मंगलाचरणाशिवाय भारतीय संस्कृतीमध्ये, सनातन संस्कृतीमध्ये कशाचीही सुरुवात होत नाही. तुम्ही नाटक पाहिले असतील. नाटकामध्ये आजकाल तर होत नाही, पण आजकाल काही ठिकाणी होते, नांदी म्हटली जाते. नांदी हे काय आहे? किती जणांना माहिती आहे नांदी? नाटक सुरू होण्यापूर्वी नांदी म्हटली जाते आणि नांदी नाटकाचं मंगलाचरण असतं. लक्षात आलं? मंगलाचरण म्हणजे लक्षात घ्या, श्रीमद भागवत महापुराण असेल, श्रीमद भगवत गीता असेल, किंबहुना आपली रामरक्षा असेल, तर ही रामरक्षा देखील म्हणत असताना मंगलाचरण म्हणण्याची परंपरा आहे. मंगलाचरण, रामरक्षेचं मंगलाचरण काय? अथ ध्यानम चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैक अक्षरम पुंसा महापातकनाशनम ध्यात्वा नीलोत्पल श्यामम रामम राजीवलोचनम. हे काय आहे? हे मंगलाचरण आहे. मंगलाचरण म्हणजे काय? की त्या मंगलाचं आपल्याला काय करायचंय? स्मरण करायचंय, प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्या कार्याला आपण सुरुवात करत असतो. तर मित्रांनो, जसं सगळ्या गोष्टीला मंगलाचरण आहे, तुम्ही जर हे जर बघितलं कोणाचं अभिनव म्हणजे शाकुंतल हे जर संस्कृत नाटक पाहिलं, किंवा सगळ्यांच्या आवडीचं मेघदूतम हे जर नाटक तुम्ही संस्कृत मधलं वाचलं असेल, तर याच्यामध्ये देखील मंगलाचरण आहे. मुद्रा राक्षस जर तुम्ही वाचला असेल तर याच्यामध्ये देखील मंगलाचरण आहे. म्हणजे मंगलाचरण म्हणजे काय? की जो त्या विषयाची अधिपत्य देवता आहे. आता तुम्ही बघा, कोणताही आपण सिनेमाला जातो आणि सिनेमाला गेल्यानंतर आपण, आजकाल होतं का नाही माहिती नाही, कारण एवढ्यात मी थिएटरला जाऊन सिनेमाच बघितलेला नाही आहे. तर थिएटरमध्ये गेल्यानंतर एक मंगलाचरण लागतं आणि आपण ताठ उभा राहतो आणि ते ऐकतो. राष्ट्रगीत लागतं. लक्षात आलं? राष्ट्रगीत हे मंगलाचरण आहे. अगदी त्याच पद्धतीने मंगलाचरण जे आहे, मंगलाचरणाशिवाय आता बघा, तुम्ही जर अनेक सिनेमा म्हणजे हिरोज असतात, हिरोईन्स असतात, त्यांना जर विचारलं की तुम्ही कुणाची प्रार्थना करतात, किंवा तुम्ही एखादी नृत्यांगना जर विचारली, तर मित्रांनो, ही सगळी लोक नटराजाचं मंगलाचरण करतात. लक्षात आलं? म्हणजे तुम्ही जर आता झी मराठी अवॉर्ड इत्यादी जर पाहिला असेल, तर नटराजाच्या प्रार्थनेशिवाय, पूजनेशिवाय कोणताही कार्यक्रम सुरू होत नाही. म्हणजे मंगलाचरण हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. अतिशय महत्वपूर्ण आहे, कारण अर्ध्या समस्या आपल्या मंगलाचरणाने मुक्त होतात. जीवनातलं अर्ध कार्य हे मंगलाचरणाने परिपूर्ण होत असतं. म्हणून मंगलाचरणाशिवाय कोणतंही कार्य पुढे होत नाही. तर मित्रांनो, आपल्याला मंगलाचरण करायचं आहे.
मित्रांनो, आपला वर्ग हाऊसफुल झालेला आहे. याच्यामुळे काही लोकांना आपल्याला आता वर्गामध्ये ऍडमिशन देता येणार नाही. जे लवकर आले त्यांना ऍडमिशन मिळालं, जे नाही आहे ते तसेच थांबले. त्याच्यामुळे जर कुणी रागवू नका, वाईट वाटून घेऊ नका. उद्या वेळेत जॉईन करा. CLR क्लिअर? तर मित्रांनो, सगळ्यांनी ताठ बसायचं आहे. मंगलाचरण करून आपण वर्गाला सुरुवात करायची. ताठ बसायचं आहे आणि संथ श्वास सोडायचा आहे. डोळे मिटलेले आहेत. ताठ बसायचं आहे. डोळे मिटलेले आहेत सगळ्यांनी. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि संथ श्वास सोडायचा आहे. मन शांत 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 होत आहे. प्रसन्न होत आहे. दिवसभरातला सर्व थकवा, सर्व नैराश्य, सर्व डिप्रेशन, चिडचिड, रागराग दूर 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 होत आहे. दूर 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 होत आहे. मन शांत 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 होत आहे. प्रसन्न होत आहे. मन प्रसन्न होत आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि संथ श्वास सोडायचा आहे. मी सांगतो ते पाठीमागे म्हणायचं आहे. डोळे मिटलेले आहेत. मी पूर्णपणे निरोगी झालेलो आहे. माझा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढत आहे, वाढत चाललेला आहे. मी शांत आणि सुरक्षित झालेलो आहे आणि हे परमपवित्र शास्त्राच्या माध्यमातून जीवनामध्ये यशस्वी झालेलो आहे. मी माझा आभारी आहे. मात्या पित्यांचा आभारी आहे. मी माझ्या आराध्येचा आभारी आहे. सद्गुरूंचा आभारी आहे. हे पवित्र शास्त्र शिकण्याची संधी ज्यांनी आपल्याला प्रदान केली त्यांच्याबद्दल कृतज्ञता भाव व्यक्त करायचा आहे. धन्यवाद व्यक्त करायचे. आणि हे पवित्र शास्त्र मी शिकणारच असा दृढ संकल्प करायचा. कारण हे शास्त्र लोक कल्याणाचं आहे. कल्याणाचं शास्त्र आहे आणि कामना आणि काम पूर्ती करणारं शास्त्र आहे. जो जे वांछील तो ते लाव, या श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानामधल्या उक्तीप्रमाणे आपल्याला जे जे हवा आहे, जे जे प्राप्त करायचं आहे, ते ते सर्व काही प्राप्त करून देणारे हे परमपवित्र शास्त्र परिपूर्ण मी शिकणार आहे असा दृढ संकल्प आपल्या सद्गुरूंच्या चरणी करायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि संथ श्वास सोडायचा आहे. आकार, उकार आणि मकार हा स्पष्टपणे ऐकू येईल या पद्धतीने आपल्याला म्हणायचं आहे. आकार, उकार आणि मकार हा स्पष्टपणे ऐकू येईल या पद्धतीने आपल्याला म्हणायचं आहे.
सगळ्यांनी सावकाश डोळे उघडायचे, जोरदार हातावर हात घासायचे आणि ती संपूर्ण ऊर्जा आपल्या शरीराला प्रदान करायची. ग्रेट. कसं वाटतंय? फ्रेश. ग्रेट. मित्रांनो, आपल्याला फ्रेश वाटलं, आता मंगलाचरण आपल्याला म्हणायचंय. मित्रांनो, ज्योतिष वास्तु विश्व संशोधन केंद्र पुणे आयोजित 5 दिवसीय मोफत वास्तुवर्ग या वर्गामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. चला एक पाऊल पुढे टाकूया स्वतःच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी, स्वतःच्या सन्मानासाठी, अभिमानासाठी. चला आत्मनिर्भर होऊया स्वतःच्या अस्तित्वासाठी. मित्रांनो, आपल्याला आत्मनिर्भर होण्यासाठी आपल्या वास्तुशास्त्राची मंगलाचरण करणं अत्यंत गरजेचं आहे. तर सगळ्यांनी हात जोडायचे आहेत आणि माझ्या पाठीमागे सगळ्यांनी म्हणायचं आहे, भृगुर अत्री वसिष्ठश्च विश्वकर्मामयस्तथा नारदो नग्निजिच्चैव विशालाक्ष पुरंदरः ब्रह्मः कुमारो नंदीशो शौनको गर्ग एव च वासुदेवो निरुद्धश्च तथा शुक्र बृहस्पती अष्टादशेति विख्याता वास्तुशास्त्रो उपदेशकाः संक्षेपेणोपदिष्टञ्च यन्मनवे मत्स्यरूपिणा वास्तुशास्त्र प्रवक्ष्यामि लोकानां हितकाम्यया आरोग्यं पुत्रलाभं च धनधान्यलभेन्नरः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गुरु परमगुरु परमेष्ठी गुरु परात्पर गुरु श्री सद्गुरु चरणारविंदाभ्यां नमः. प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि. मित्रांनो, नमस्कार. हात जोरदार घासायचे आणि ती ऊर्जा परत आपल्या संपूर्ण शरीराला प्रदान करायची. ग्रेट. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, आपल्याकडे जर एखादी बाटली असेल आणि या बाटलीमध्ये जर आपल्याला पाणी ओतायचं असेल तर काय करावं लागेल रे? झाकण काढावं लागेल, बरोबर की नाही? तर मित्रांनो, झाकण म्हणजे काढावं लागेल तरच पाणी त्याच्यामध्ये ओतलं जाणार आहे. तर सगळ्यात महत्वाची सूचना, आजपर्यंत जी पुस्तकं आपण वाचलीत, जे व्हिडिओ पाहिलेले आहेत, हे सगळं बाजूला काढून घ्यायचं. लक्षात आलं? कारण दुसरा नियम असा आहे, पाणीमध्ये जर ऑलरेडी पाणी भरलेलं असेल, ओके, खराब पाणी भरलं असेल आणि वरतून तुम्ही कितीही चांगलं पाणी ओतलं तर पाणी भरलं जाणार आहे का? नाही जाणार आहे. त्याच्यामुळे जी काही गुरु म्हणजे आपल्या वर्गाचा पहिला नियम आहे तो लिहून घ्या. आगामी 150 ते 200 वर्षातल्या आधुनिक लेखकाचं एकही पुस्तक हातात घ्यायचंच नाही असं ठरवूनच आपण अभ्यास करत असतो. कारण लक्षात ठेवा, मला वाटलं काही किंमत नाही. शास्त्रात काय सांगितलंय? जास्त किंमत आहे. लक्षात आलं? मला काही काही पण वाटू शकतं ना, मला वाटण्याला किंमत नाही. शास्त्र वाटण्यावरती चालत नसतं. शास्त्राची नियम काय सांगतो लक्षात घ्या, म्हणजे त्याच पद्धतीने सातत्याने करत राहिल्यानंतर तेच उत्तर मिळतं, त्याला शास्त्र असे म्हणतात. मग मला वाटतं ते शास्त्र नाही. लक्षात आलं? मग आधुनिक लेखकांनी आपली पुस्तकं खपण्यासाठी, आपल्याला मार्केट होण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी मला वाटतं या म्हणजे संबोधनाखाली
पुस्तकं लिहिलेली असतात, विषय लिहिलेले असतात आणि ती सगळीच बरोबर असतातच असं नाही आहे. आणि त्याच्यामुळे कचरा देखील आपल्या डोक्यामध्ये आलेला असू शकतो. समजलंय? ग्रेट. तर मित्रांनो, आता एक गोष्ट आपल्या लहानपणी आपल्याला आई वडिलांनी गोष्ट सांगितलेली असते. हम्म. एक जोक सांगू का तुम्हाला? जोक सांगू? एक जोक सांगतो. एकदा आई वडील आणि एक मुलगा अ, एका सागरामधून चाललेले असतात, बोटेतून चाललेले असतात आणि बोटेतून चाललेले असतात. तर काय होतं, वडील थोडी मस्ती करत असतात आणि मस्ती करता 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 काय होतं, वडील नौकेतून खाली पडतात आणि आई म्हणते, अरे 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 अरे, धर 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 बाबांना धर. मुलगा काय म्हणतो माहितीये, आई, तूच तर लहान असताना शिकवलंय खाली पडलेली गोष्ट घ्यायची नसते. लक्षात आलं? तशीच मित्रांनो, आपल्या संस्कृतीमध्ये जोक सोडून द्या, अजून एक गोष्ट सांगितलेली असते की अनोळखी व्यक्तीकडून काही घेऊ नये. बरोबर ना? तर मित्रांनो लक्षात ठेवा, मी तुम्हाला सगळ्यांना माहिती नाही आहे. किती जण किती जण उमेश कुलकर्णी गुरुजींना ओळखतात? बरेच जण ओळखतात, खूप कमी लोक ओळखतात. बरोबर की नाही? तर मित्रांनो लक्षात ठेवा, माहिती असलेल्या व्यक्तीने जर तुम्हाला दोन गोष्टी सांगितल्या तर त्याचा तुम्हाला निश्चित असा फायदा होत असतो. पण अनोळखी व्यक्तीने जर तुम्हाला सांगितलं तर त्याचा आपल्याला बुद्धी आपली ओपनच होत नाही घेण्यासाठी. जर तुमची परमिशन असेल, परवानगी असेल, तर मी माझा अल्प परिचय तुम्हाला देऊ इच्छितो. हा, परमिशन असेल, परवानगी असेल तर पीजी टाईप करा, परमिशन ग्रांटेड असं टाईप करा, पीजी. पीजी टाईप करा. धन्यवाद प्रचित कर्णिक, महेशजी, परेशजी, अभिजितजी, संतोषजी, अतुलजी, श्रीनिवासजी, सुजाताजी, कांचनजी, अलकाजी, खूप खूप धन्यवाद मित्रांनो. तुम्ही मला परमिशन दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे. लक्षात आलं? सो ग्रेट मित्रांनो. मित्रांनो, माझा अल्पपरिचय असा आहे. माझा जन्म सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये झालेला आहे. माझं सुरुवातीचं शिक्षण सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेलं आहे इयत्ता 4थी पर्यंत. त्याच्यानंतरनं वयाच्या 8व्या वर्षी माझं उपनयन झालं आणि उपनयन झाल्यानंतरनं बार्शीला योगीराज वेद विज्ञान आश्रम या गुरुकुलामध्ये मी वेदाध्ययनासाठी गेलो. गुरुकुल पद्धतीने माझं 12 वर्ष वेदाध्ययन झालेलं आहे. आमची मुख्य संस्था ही बार्शीला होती, कासरवाडी येथे. त्याच्यानंतरनं काही कालावधी नागपूरला डॉक्टर श्रीकांत जिचकार यांची अर्षविज्ञान गुरुकुलम नावाची पाठशाळा होती. या पाठशाळेमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे. काही वर्ष जिथे आजकाल सगळे लोक वेड्यासारखी गर्दी करतात अशा ठिकाणी म्हणजे गुजरात येथे कुबेराचं मंदिर असलेलं ठिकाण, ज्याला कर्नाळी म्हणून ओळखलं जातं, तर त्या कर्नाळीमध्ये काही कालावधी मी होतो. गरुडेश्वरला देखील मी काही कालावधी राहिलेलो आहे. पाठशाळा आमची तिथेही होती. त्याच्यानंतर अजून बरीच अशी काही ठिकाणे आहेत जी जंगलात आहेत. नागपूर अमरावती रोडला बाजारगाव नावाचं एक गाव आहे. तिथून मध्ये जंगलामध्ये आमची पाठशाळा होती. तर तिथे होतो. डॉक्टर श्रीकांत जिचकार, म्हणजे आम्ही त्यांना जिचकार काका म्हणायचो. मला माझ्या भाग्याने त्यांच्या अंगाखांद्यावरती खेळण्याचा योग प्राप्त झालाय. किती जणांना माहिती आहे डॉक्टर श्रीकांत जिचकार? ओके. तर ग्रेट व्यक्तिमत्व होतं. महाराष्ट्रीयांना व्यक्ती माहिती नाही असा व्यक्ती असणार नाही. आता वाशिम कुणीतरी म्हटलं, मित्रांनो मी अकोल्याला देखील म्हैसपूर फाट्याला गोरक्षणच्या इथे देखील आमची पाठशाळा होती. तिथे देखील काही कालावधी होतो. मित्रांनो, माझं जे प्रमुख वेदाध्ययन झालेलं आहे, 8 वर्ष मी केरळमध्ये होतो. पनानी तालुक्यामध्ये मलप्पुरम डिस्ट्रिक्टमध्ये एडप्पाल इथे मी होतो. इथे मी गुरुकुल पद्धतीने केरळ पद्धतीच्या ऋग्वेदाचं क्रमांत अध्ययन केलेलं आहे. ऋग्वेद म्हणजे वेदांचा जो ब्राह्मण ग्रंथ विभाग जो आहे, त्या ग्रंथाचं जो कौशितिकी ब्राह्मण ग्रंथ आहे, त्या ग्रंथाचं अख्ख्या भारतामध्ये आम्ही 5 जण आहोत. 5वे आमचे गुरुजी, 4घे आम्ही सहअध्यायी आणि 3घे जण आम्ही महाराष्ट्रामध्ये असतो. त्यापैकी मी एक आमचा सहअध्यायी आज देखील केरळमध्ये आहे.
मित्रांनो, ते शिक्षण झाल्यानंतरनं मी 10वी 12वी इत्यादी केलेलं आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये माझं आध्यात्मिक योगावरती संशोधन आहे, थिसिस लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये माझी जास्त काही शिक्षण झालं नाही, फक्त विद्या वाचस्पती झालेलं आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये तिथीवरून करिअर हे माझं संशोधन आहे. वाळवंटामध्ये देखील असताना जर तुम्हाला नक्षत्र, ग्रह, तारे, तिथी, वार, राशी, योग काही माहिती नसेल आणि तुम्हाला एखादा प्रश्न पडला असेल तर तो प्रश्न कसा सोडवायचा, तर अंक ज्योतिष या पद्धतीचंही मी स्वतः संशोधन केलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, हे माझं म्हणजे ज्योतिषामध्ये माझी PhD आहे विद्या वाचस्पती. वास्तुशास्त्रामध्ये वास्तुशास्त्र मित्रांनो, स्वर्गीय डॉक्टर धुंडीराज पाठक सरांकडे माझं झालेलं आहे. कदाचित तुम्ही ओळखतही असाल त्यांना. वास्तुशास्त्रामध्ये मित्रांनो माझं पाठक सरांकडे शिक्षण झालेलं आहे, म्हणजे त्यांच्या क्लासमध्ये देखील झालेलं आहे. माझ्या भाग्याने त्यांच्या सोबत राहून मला देखील शिक्षणाची प्रॅक्टिसची मला संधी मिळाली आणि त्याच्यामुळे नुसत्या वर्गामध्ये नाही तर त्यांच्यासोबत महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी भ्रमण करून म्हणजे माझा अभ्यास झालेला आहे. मित्रांनो, भारतामध्ये 4 मुख्य आपले हे आहेत, काय आहेत, म्हणजे धर्मपीठ आहे. त्या धर्मपीठामध्ये प्रमुख असलेलं शृंगेरीचं शंकराचार्य पीठ, इथे माझा सत्कार झालेला आहे ज्योतिषी म्हणून. म्हणजे शृंगेरी पीठाच्या शंकराचार्यांकडून छोटासा सन्मान माझा झालेला आहे ज्योतिष परिषदेमध्ये. आणि तिथे मी संवाद पण केलेला आहे, ज्योतिष वर्सेस वास्तुशास्त्र. आपल्या महाराष्ट्रातले अतिशय नामांकित असे ज्योतिषी व्यासपीठावरून बोलत होते. सांगितलं तर चालेल ना? ऐकायचंय? तर ते बोलत होते की कुंडलित योग असेल तरच संतती होते. बायको अमुक योग म्हणजे अमुक एका अंगाला अमुक एका ठिकाणी झोपून संतती होते असं काही नाही, असं त्या ज्योतिषांचं मत होतं. अगदी म्हणजे म्हणजे आमचे आदरणीय स्थान आहे ते. पण मित्रांनो, जेव्हा आपण एखाद्या व्यासपीठावरून बोलत असतो तेव्हा मात्र आलेल्या प्रश्नाला उत्तर देणं हे उत्तम वक्त्याचं लक्षण सांगितलंय. आणि मग माझे गुरुदेव, माझे परमगुरु म्हणजे मग्गीरवार सर, डॉक्टर धुंडराज पाठक सर, असे सगळे म्हणजे रथी महारथी, म्हणजे महाराष्ट्रामधून 26 फक्त लोक होती, म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामधून, त्याच्यामध्ये माझा एक सहभाग होता. तर त्यांना मी उत्तर देत असताना म्हणजे हे सांगितलं कि ज्योतिषशास्त्र भाग्य देखने का शास्त्र है, तो वास्तुशास्त्र भाग्य परिवर्तन करने का शास्त्र है. ज्योतिष शास्त्रामध्ये आपल्या जन्माच्या वेळेस जे ग्रह आपण घेऊन आलो त्याच्यामध्ये आपण फेराफेर नाही करू शकत, पण वास्तुशास्त्रामध्ये योग्य ते बदल करून, योग्य ते सुधारणा करून, योग्य ते उपाय करून, योग्य त्या एनर्जीच्या माध्यमातून आपल्याला हव्या त्या ऊर्जा प्राप्त करून घेऊ शकतो. आणि त्याच्या नियोगे आपल्याला जे काही निश्चित उद्दिष्ट आहेत, निश्चित असे ध्येय आहेत, ते आपण प्राप्त करून घेऊ शकतो. मग अशा पद्धतीने ती चर्चा अतिशय गाजली होती आणि महाराष्ट्रामध्ये तिची सर्वत्र एक सकारात्मक पद्धतीने चर्चा झाली. माफ करा मित्रांनो, मोठेपण बिलकुल नाही, हा माझ्या गुरुवर्यांचा अभिमान आहे. त्यांच्या आशीर्वादाने, लक्षात घ्या, ते जे म्हणजे विद्वान ज्योतिषी होते, त्यांनी आल्या आल्या म्हणे मोठ्यांना असा हे करतो का, व्यासपीठावरून उलट बोलतो का असं म्हटले, पण गुरुदेवांसमोरच त्यांनी माझी पाठ थोपटली आणि म्हणे की राजा, आजपर्यंत मी एवढ्या वेळा वास्तुशास्त्रावरती टीका केली, पण असं उत्तर मला कोणत्याही वास्तुतज्ञाने दिलं नव्हतं. शब्बास रे पठ्ठ्या, खूप पुढे जाणार असा त्यांनी मला आशीर्वाद दिला. आणि आजही ते भेटतात, 80-85 वर्षाचे आहेत. अरे तू का तो, असं म्हणून मला ते ओळखतात. खूप विद्वान आहेत, म्हणजे महाराष्ट्रामधले आजकालचे ज्योतिषी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तयार होतात, एवढं मोठं विद्वान व्यक्तिमत्व आहे. वदा भट सर कदाचित तुम्हाला ऐकून माहिती असतील. तर अशा पद्धतीने तिथे माझा सन्मान म्हणजे झालेला आहे. तर हा माझा छोटासा परिचय. मित्रांनो, याच्यानंतरनं
हा वास्तुशास्त्रामधला माझा अभ्यास आहे. वास्तुशास्त्रामध्ये माझं स्वतःचं सिग्नेचर ऑफ वास्तुशास्त्र नावाचं संशोधन आहे. सिग्नेचर ऑफ वास्तुशास्त्र. आपली सही, आपलं घर, सहीवरून घर सांगता येतं. तुमच्या घरामध्ये कोणते कोणते दोष आहेत. तुमचं घर 1 BHK, 2 BHK, 3 BHK बंगला आहे का, ड्युएल फ्लेक्स आहे, ह्या सगळ्या गोष्टी, किंवा तुमच्या घराचा एंट्रन्स कुठे आहे, दोष कोणते कोणते आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सहीवरून सांगता येतात. हे मी छोटंसं माझं संशोधन आहे. संशोधन म्हटलं तर मित्रांनो, याच्यावरती मी थिसिस लिहिलेला नाही आहे. मी माझ्या म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवत असतो. तर मित्रांनो, हा माझा वास्तुशास्त्रातला अभ्यासक्रम झाला. मित्रांनो, आजपर्यंत जसे आज तुम्ही मोफत वर्गामध्ये आहात, अगदी याच पद्धतीने आजपर्यंत 50,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे. 1,500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी वास्तुशास्त्राचे प्रोफेशनल कोर्स करून त्यांनी त्यांच्या आयुष्यातल्या व्यक्तिगत समस्या निवारण केलेल्या आहेत. म्हणजे आर्थिक समस्या असतील, कौटुंबिक समस्या असतील, आरोग्याच्या समस्या असतील, अशा सगळ्या समस्या स्वतःच्या निवारण करून समाजाची सेवा करत असताना त्याने सन्मानाने अर्थार्जन करत आहेत. एवढंच काय मित्रांनो, माझे विद्यार्थी अमेरिका असेल, युगांडा असेल, ऑस्ट्रेलिया असतील, अशा देशभरामध्ये आपले विद्यार्थी आहेत जे ऑनलाईनच्या माध्यमातून अभ्यास करतात. आणि मी प्रत्येकाला पर्सनल ओळखतो. त्याच्यानंतर मित्रांनो, ज्योतिष आपले वास्तुशास्त्रामध्ये 4 स्टेज आहेत. वास्तु विशारद, वास्तुभूषण, वास्तुरत्न, वास्तु अलंकार. प्रत्येक वर्गामध्ये अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर युनिव्हर्सिटी प्रमाणे परीक्षा घेतली जाते आणि आपल्या संस्थेचं प्रमाणपत्र दिलं जातं. आत्ताच नुकताच आपला प्रमाणपत्र सोहळा आपल्या संस्थेचा पार पडला. मित्रांनो, महाराष्ट्रातल्या जवळजवळ प्रमुख 5 वर्तमानपत्रांनी आपल्या कार्यक्रमाची, आपल्या प्रमाणपत्राची नोंद घेतली आणि बऱ्याच युट्यूब चॅनलनी नोंद घेतली, बऱ्याच स्थायिक पेपर म्हणजे वृत्तपत्रांनी नोंद घेतली. मित्रांनो, म्हणजे आपल्या या प्रमाणपत्राचा, अभ्यासक्रमाचा अगदी वरच्या लेवलला देखील म्हणजे त्यांना आदर आहे, रिस्पेक्ट आहे आणि मान्यता आहे. भले कागदोपत्री नसेल, पण कुलकर्णी गुरुजींचा विद्यार्थी, ज्योतिष वास्तुविश्व संशोधन केंद्राचा विद्यार्थी म्हटल्यानंतर बोलताना समोरचा व्यक्ती थोडा विचार करून बोलतो. असे विद्यार्थी आपल्या संस्थेमध्ये घडलेले आहेत. मित्रांनो, न्यूमरॉलॉजीचे विद्यार्थी आपण शिकवलेले आहेत. म्हणजे न्यूमरॉलॉजीचे 150 पेक्षा जास्त विद्यार्थी आपले आहेत. संसार सुखाचा कसा करावा याचे देखील आपले विद्यार्थी आहेत. आजपर्यंत 1001 संसार मी वाचवलेले आहेत. उद्या घटस्फोट आहेत अशा स्थितीतले. संसार सुखाचा कसा करावा असे विद्यार्थी जो वर्ग यांनी केलेला आहे, असे 200 ते 150 विद्यार्थी आपले आहेत जे आज स्वतःचा संसार त्यांनी वाचवून दुसऱ्यांचाही संसार वाचवण्यासाठी, समाजामध्ये ते सेवा करण्यासाठी मदत करत आहेत. मित्रांनो, मग एवढं सगळं करत असताना खरं सांगू का, मला आठवावं लागतं. एवढं शिक्षण माझं झालेलं आहे, माफ करा, मोठे पण नाही. मग तुम्ही न्यूमरॉलॉजी म्हणा, टॅरो कार्ड म्हणा, प्राणिक हिलिंग म्हणा, रेकी म्हणा, असं बरंचसं काही माझं शिक्षण झालेलं आहे, जास्त झालेलं नाही आहे. मित्रांनो, मग तुम्ही म्हणाल, गुरुजी शालेय शिक्षण मगाशी 12वी सांगितलं होतं तेवढंच झालं का? तर शालेय शिक्षण माझं काही जास्त झालेलं नाही आहे. फक्त मी PG आहे, पोस्ट ग्रॅज्युएट आहे, म्हणजे MA संस्कृत माझं झालेलं आहे. लक्षात आलं? या व्यतिरिक्त माझे ज्योतिषशास्त्राचे देखील विद्यार्थी आहेत आणि माझं एक वाक्य ज्योतिषशास्त्रामध्ये ऐकायचंय का? उद्या तुमच्याकडे ब्रह्मदेव जरी पत्रिका घेऊन आला तरीही ब्रह्मदेवाची पत्रिका तुम्हाला पाहता आली पाहिजे. कारण नियतीचं नियोजनच असं असणार आहे की तो प्रश्न तुमच्याकडूनच ब्रह्मदेवाचा सुटायचा आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, लक्षात ठेवा, माझ्या विद्यार्थ्यांचं हे वैशिष्ट्य आहे. आणि याच्यासोबत माझ्या विद्यार्थ्यांचं एक वैशिष्ट्य असं, हा विद्यार्थी एक सांगेल आणि तो विद्यार्थी 2 सांगेल, कदापिही घडणार नाही. एका विद्यार्थ्यांनी जे प्रिडिक्शन सांगितलंय तेच दुसरा सांगेल, तोच 8वा सांगेल,
तोच 10वा आणि तोच 100वा प्रिडिक्शन सांगेल. कारण या ज्योतिषशास्त्राला आम्ही एका नियमांमध्ये शिस्तबद्ध पद्धतीने बसवलेलं आहे. अशा विविध पद्धतीने आपले वर्ग चालतात. आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज मी गेल्या 15 वर्षापासून पुण्यामध्ये माझं स्वतःचं ऑफिस आहे. माझ्याकडे व्यवस्थित स्टाफ आहे. मी भाग्यवान आहे की चांगला स्टाफ मला मिळालेला आहे आणि त्यांच्या निमित्ताने मी ही सगळी सिस्टीम रन करू शकतो. मित्रांनो, माझं गेल्या 15 वर्षापासून पुण्यामध्ये मी ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्राची प्रॅक्टिस करत आहे. लक्षात आलं? आणि संसार सुखाचा कसा करावा याच्यासाठी मी हायर लेवलला प्रयत्न देखील करत आहे. कोर्टामध्ये जाऊन देखील मी प्रयास केलेला आहे. आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस करत असताना आपण जे लाखो करोडो रुपये देऊन एखादं घर विकत घेतो आणि घर विकत घेतल्यानंतर आपल्या वाट्याला समस्या, प्रॉब्लेम्स, रोग, आजार, चिंता, म्हणजे नात्यांमध्ये समस्या, अशा ज्या समस्या येतात, तर जेव्हा मी प्रॅक्टिस करत असताना हे पाहिलं, तर मित्रांनो मला एक गोष्ट जाणवली की आपण ज्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे भारतामध्ये ही आपली भारतीय संस्कृती आहे. भारतीय संस्कृती मूलतः वास्तुशास्त्राचे सगळे नियम पाळून वास्तू बांधण्याची माझी संस्कृती आहे. मग मधल्या कालावधीत कोणी म्हणेल, गुरुजी मग पूर्वी कुठे वास्तुशास्त्र होतं का? कमेंट पण आपल्या ऍड वरती आलेल्या तुम्ही पाहिले असतील. मित्रांनो, एवढे वर्ष इंग्रजांनी आपल्यावरती आक्रमण केलं आणि आक्रमण केल्यानंतर जगावं की मरावं असा प्रश्न असताना जे मिळेल, जसं मिळेल तसं छत घेतलं आणि राहायला लागले. आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्यांनी शास्त्राचा नियम पाळणं शक्य होतं का? नव्हतं. मग मधल्या कालावधीत लक्षात ठेवा, आपण याच्यापासून लांब झालो म्हणून आपल्याला वास्तुशास्त्र माहिती नाहीये. मग कोणी म्हणतं दारूचं दुकानाचे कुठे वास्तुशास्त्र असतं का? मित्रांनो, असतं. मी अनेक दारूच्या दुकानाचं वास्तुशास्त्र केलेलं आहे आणि वर्गामध्ये शिकवत देखील असतो. लक्षात आलं? तर मित्रांनो, मग असा सगळ्या पद्धतीने हे चालू असताना एक गोष्ट लक्षात आली, मी काय करू शकतो? अजून एक माझं संशोधन तुम्हाला सांगायचं राहिलं. शेतकऱ्यांसाठी प्राचीन भारतीय वास्तू कृषी दर्शन नावाचं माझं संशोधन आहे. ज्या योगे माझा शेतकरी बांधव व्यवस्थित शेती करून, शास्त्राप्रमाणे शेती करून सकस, चवदार आणि उत्तम असं जास्तीत जास्त उत्पन्न मिळवू शकेल, अशा पद्धतीने संशोधन करून आपण ते नियोजन केलेलं आहे. मित्रांनो, मग हे सगळं करत असताना मी सगळ्या समाजासाठी काय करू शकतो असा जेव्हा विचार केला, तेव्हा मी एक विचार केला, लक्षात ठेवा, की भारत सरकारलाच 3 प्रमुख नियम बांधायला बंदिस्त करू शकतो, करायचं आहे. आणि मग मित्रांनो, ह्या गोष्टी करायच्या असतील तर 2 गोष्टी लागतात. एक, म्हणजे कलियुगामध्ये कलौ संघौ शक्त्यः, कलियुगामध्ये संघटनाची शक्ती सांगितलेली आहे. कलियुगामध्ये म्हणजे एकत्रित बळ हे महत्व सांगितलेलं आहे. आणि दुसरं असतं अर्थबल. मग लक्षात घ्या, मी संघशक्तीसाठी काय केलं, अनेक विद्यार्थी निर्माण करायचं ठरवलं. मग किती, माझा एक संकल्प आहे की 1,00,000 आपल्या बांधवांना वास्तुशास्त्राच्या माध्यमातून सुखी समृद्धी करून 1 करोड लोकांना समृद्ध करण्याचा माझा मानस आहे. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, विचारेण किम दरिद्रता, विचारांमध्ये दरिद्रता असला नाही पाहिजे. मी जास्त लोकांना करू शकतो, पण आपण जिथपर्यंत पोहोचू तिथपर्यंत एक छोटंसं निश्चित असं टार्गेट, ध्येय ठेवून आपल्याला पुढे गेलं तरच आपण त्या ध्येयापर्यंत पोहोचत असतो. म्हणून हा माझा संकल्प आहे. आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त व्यक्तींनी वास्तुशास्त्र शिकावं, स्वतःच्या आयुष्यातल्या समस्या दूर करून इतरांनाही समस्येतून मुक्त करण्यासाठी आपण त्यांना तयार करावं, असा माझा संकल्प आहे. आणि मित्रांनो, याच अनुषंगाने आज तुम्ही माझ्यासमोर बसलेला आहात. एक महत्वाची, मी तुम्हाला पेड वर्गाबद्दल सुरुवातीला सांगितलं, अगदी प्रामाणिकपणे मित्रांनो, हे मी आधी फ्री ऑफ कॉस्ट करत होतो, पैसे घेतच नव्हतो. पण नियम असा सांगतो की फुकट मिळालेल्या गोष्टीची किंमत नसते. म्हणून याची कमीत कमी नाममात्र शुल्क जी फीज असणार आहे ती मी तुमच्याकडून घेणार आहे. एक लक्षात ठेवा मित्रांनो, हिरा आपल्याला करोडो रुपयाला मिळतो. तोच जर हिरा 1 रुपयाला मिळायला लागला
आणि तुमच्याकडे 1 पोते, 2 पोते, 10 पोते, 15 पोते जर हिरे आले तर त्या हिऱ्याची किंमत राहील का हो? त्याच्यामुळे ज्ञानाची किंमत होऊ शकत नाही, पण त्या ज्ञानाचा लक्षात घ्या, योग्य तो आदर करणं तुमचं माझं कर्तव्य आहे. तरच त्याचा आदर केला जातो, ते ग्रहण केलं जातं. नाहीतर अनेक वर्ग आपण रेकॉर्डेड घेतो, तसेच पडून जातात. तर मला असं चालणार नाही आहे. त्याच्यामुळे यथायोग्य जे शास्त्र तुम्ही शिकू शकाल, तुम्हाला प्रत्येकाला, शेवटच्या व्यक्तीलाही हे शास्त्र शिकता येईल, एवढ्या कमी फीजमध्ये आपण तुम्हाला मी सांगणार आहे. लक्षात आलं? तर आणि सध्याला मी पुण्यामध्ये असतो, ज्योतिष वास्तुशास्त्राची प्रॅक्टिस करतो. माझा मुख्य व्यवसाय हा पौरोहित्य आहे. मी मूलतः पुरोहित आहे, गुरुजी आहे. माझं 12 वर्ष वेदाध्ययन झालेलं आहे. लक्षात आलं? आणि आज मी तुमच्यासमोर वास्तुशास्त्र, जे मूळ वास्तुशास्त्र आहे, ते मूळ वास्तुशास्त्र विज्ञानाची जोड देऊन तुम्हाला शिकवायला आज तुमच्या समोर म्हणजे आलेलो आहे. लक्षात आलं? तर मित्रांनो, आता मला तुमचा परिचय जाणून घ्यायला आवडेल. तुम्ही कुठून आहात आणि हे शास्त्र तुम्हाला का शिकायचंय? लक्षात आलं? हे प्रत्येकाने टाईप करून सांगायचं आहे. हे शास्त्र का शिकायचंय? किंवा हे शास्त्र शिकल्याने तुमच्या आयुष्यातला कोणता प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे, हे तुम्ही टाईप करायचंय. ओके, ग्रेट मित्रांनो. तर माझा हा अल्प परिचय झाला. तर मित्रांनो, माफ करा, कारण एवढी माहिती तुम्हाला माहिती पाहिजे ना, आपल्याला शिकवणारा व्यक्ती कोण आहे. नाहीतर आजकाल कुणी उठतो आणि शिकवायला लागतंय की आपको पता है आपके घर में राहू दोष कहा होता है, पितरों का स्थान कहा होता है, असं म्हणत कुणीही जाहिराती करायला लागले. आणि मित्रांनो, नको त्या गोष्टी सांगायला लागले. लक्षात आलं? आपण कधीही कुणावर टीका करत नाही, पण मूलतः मूळ संकल्पना समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. मित्रांनो, आता नुकता श्रावण महिना झाला, दिवाळी झाली, लक्ष्मीपूजन झालं, बरोबर की नाही? तर याच्यामध्ये आपण पूजा केली. ओके, तर पूजा केली. मग पूजा म्हणजे काय? तर पूजा म्हणजे लक्षात घ्या, स्वमनावरती करून घेण्याचा सुसंस्कार आहे. पूजा म्हणजे, लिहून घ्या सगळ्यांनी, स्वमनावरती करून घेण्याचा सुसंस्कार आहे. पण गुरुजी, हे तर आम्हाला माहितीच नव्हतं. आमच्याकडे पुरोहित आले, त्यांनी काहीतरी सांगितलं, आम्ही काहीतरी केलं आणि अशा पद्धतीने छान आमची पूजा झाली. मित्रांनो, आपल्याला सुरुवात इथूनच करायचं आहे. मित्रांनो, अजून अर्धा तास वर्ग वाढेल, चालेल का? तुम्ही जर म्हणत असाल तर घेऊ, नाहीतर इथे थांबू. बाकीचा उद्या घेऊ, कारण मला आता विषयाला सुरुवात करायची. ओके, तर ग्रेट मित्रांनो, हँड राईज करा बरं. चालेल असं. आता बघा, जास्तीत जास्त बहुमताने उत्तर दिलं तर आपण घेऊया. हँड राईज करा. 9 जण, 10 जण, 11 जण, 14. ओके, ग्रेट मित्रांनो. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, आता हे जे वास्तुशास्त्र जे आहे, हे वास्तुशास्त्र जमिनीचं शास्त्र आहे. आता बघा मित्रांनो, तुम्हाला म्हणेल, नाही 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 नाही, एका देवाच्या 2 मूर्ती घरात असू नये बरं का. सगळे सांगतील. मित्रांनो, हे म्हणजे वास्तुशास्त्र नाही आहे. वास्तुशास्त्र म्हणजे मित्रांनो, आपल्या घराच्या बाहेरून सुरू होतं आणि त्या शास्त्राचा जोपर्यंत आपण अभ्यास करत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपला अभ्यास होणार नाही आहे. ओके, ग्रेट मित्रांनो. आपण डोळ्याला पाणी लावतो. का लावतो? तर लक्षात ठेवा, नेत्रशुद्धीसाठी डोळ्याला पाणी लावतो. जोपर्यंत नेत्रशुद्धी होत नाही, तोपर्यंत, नेत्रशुद्धी जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत भगवंताचं ते स्वरूप आपण पाहू शकत नाही. मग भगवंताचं स्वरूप का नाही मित्रांनो? तर लक्षात घ्या, जसं भगवंत आहे, जसा दिवस आहे, तशी रात्र आहे. आपल्या वास्तूमध्ये देखील सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्हीही ऊर्जा असतात. लक्षात आलं? जसं माणसामध्ये चांगला गुण आणि वाईट गुण असतो, तसा वास्तूमध्ये चांगल्या शक्ती आणि वाईट शक्ती अशा दोन्हीही शक्ती विराजमान असतात. मग मित्रांनो, ह्या कोणत्या शक्तीला कसं कंट्रोल केलं जातं, हे जर तुम्हाला समजलं, तर वास्तुशास्त्राला तुम्ही कंट्रोल करू शकता. वास्तूमध्ये असणाऱ्या दोषांना कंट्रोल करू शकता, एकही रुपया खर्च न करता. मित्रांनो, आधी कुठे वास्तुशास्त्र होतं का? तर वास्तुशास्त्र आधी पण होतं. फक्त त्याच्या परिणामांची तीव्रता कमी होते. का?
कारण आपले आई वडील जे होते शास्त्राने सांगितलेल्या पद्धतीने आचरण करत होते आणि त्याच्यामुळे त्या दोषांचा परिणाम आपल्यावरती होत नव्हता. मित्रांनो लक्षात ठेवा, एक लक्षात ठेवा, इथे पुरुष किती जण आहेत? हात हात वरती करा. आपलं लग्न झाल्यानंतर ना आपली आर्थिक परिस्थिती सुधारली का नाही सुधारली? लग्न झाल्यानंतर आर्थिक परिस्थिती सुधारली का नाही सुधारली? सगळ्यांनी टाईप करून उत्तर द्या. ओके. बरं, ज्यांची मुलगी आहे आणि त्या मुलीचं लग्न झाल्यानंतरनं आपल्याकडे थोड्या आर्थिक समस्या वाढल्या की नाही वाढल्या? टाईप करा. ओके. मित्रांनो, हे झालेलं असतं. त्याचं कारण असं लक्षात ठेवा, एखादी व्यक्ती जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये येते, तेव्हा आपली स्टेबिलिटी काय होते? वाढते. म्हणजे आपल्या कसं आहे, कशामुळे वाढते? त्या समोरच्या व्यक्तीचे पुण्याईने वाढते. कारण स्त्रीस्य चरित्रम पुरुषस्य भाग्यम, याने जे बनतं ते सौभाग्य बनत असतं. म्हणून प्रत्येक पुरुषाने आपल्या बायकोला एक वाक्य अवश्यमेव बोलावं. किती जन्मीचं भाग्य केलं म्हणून म्हणजे पुण्य उदयाला आलं, भाग्य उदयाला आलं म्हणून तुझ्यासारखी पत्नी मला प्राप्त झाली. कारण मित्रांनो, या वाक्याने तुम्हाला सौभाग्य प्राप्त होत असतं. आणि सौभाग्य, भाग्य नुसतं उपयोगाला जन्माला येऊन उपयोगाचं नसतं, तर भाग्याला सौ म्हणजे चांगल्या गोष्टीची ही जोड असावी लागते, ती म्हणजे स्त्री शक्तीची जोड असावी लागते. मग लक्षात ठेवा, जसं लग्न केल्यानंतर आपली आर्थिक परिस्थिती सुधारली, अगदी त्याच पद्धतीने आपण जेव्हा एखादी वास्तू बांधतो तेव्हा आजूबाजूच्या शक्तींचा परिणाम आपल्या वास्तूवरती होत असतो. जसा आपल्या जोडीदाराचा सकारात्मक परिणाम आपल्या जीवनावरती होतो, तशा आपल्या वास्तूच्या आजूबाजूच्या ऊर्जांचाही परिणाम आपल्यावरती होत असतो. मग आपले जे पूर्वज होते, हे आजूबाजूच्या एनर्जीची, ऊर्जेची काळजी घ्यायची, त्यांना मान सन्मान योग्य त्या पद्धतीने द्यायचे आणि त्याच्यामुळे पूर्वीच्या काळी वास्तूचा परिणाम आपल्या वास्तूवरती तेवढा होत नव्हता. मग मित्रांनो, डोळ्याला पाणी लावलं. कशासाठी? नेत्रशुद्धीसाठी. त्या ऊर्जा आपल्याला दिसाव्यात म्हणून. आपण आचमन करतो. आचमन करतो. गुरुजी सांगतात, डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्या, 3 वेळा प्या. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः झाली. मग आमची एकदा ट्रेन चालू झाली की चालू झाली. मित्रांनो, हे पाणी का प्यायचंय? तर लक्षात घ्या, एक उडीद भिजेल एवढं पाणी आपल्याला घ्यायचं असतं आणि ते पाणी आपल्याला प्राशन करायचं असतं. का हे कशामुळे करायचंय? तर आपल्या शरीरामधलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला घोट घोट पाणी प्यायचं असतं. मित्रांनो, तुम्हाला शुगर असेल, बीपी असेल, जर तुम्ही घोट घोट पाणी प्यायला लागलात तर तुमचे हे आजार कमी झालेले तुम्हाला निश्चित अनुभवता येतील. फक्त हे 3 नियम तुम्ही पाळले पाहिजेत. पाणी बसून पिलं पाहिजे, घोट-घोट पिलं पाहिजे आणि जेवण झाल्या झाल्या पाणी नाही पिलं पाहिजे. हे जर 3 नियम तुम्ही पाळले तर तुमच्या शारीरिक अर्ध्या व्याधी कमी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण पाण्याला अमृत म्हटलेलं आहे, पण भोजनांते वैरी सांगितलेलं आहे. भोजनाच्या अंताला जर पाणी पिलं तर ते विष समान आहे. म्हणून पाणी घोट-घोट आपल्याला प्यायचं असतं आणि असं जर पाणी पिलं, हेच आपल्याला आपलं आरोग्य, ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होण्यासाठी आचमन सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, आपण काय करतो? एखादी पूजा करत असताना आपण इष्टदेवतेला, कुलदेवतेला काय करतो? आमंत्रण देतो. मग घरातल्या ज्येष्ठ मंडळींना आमंत्रण देतो आणि मग पूजेला बसतो. मग मित्रांनो, आसनावरती बसल्यानंतर गुरुजी वरदमूर्ती श्रीमन महागणाधिपतये नमः म्हणतात. त्याच्यानंतर मातृभ्यो नमः, पितृभ्यो नमः, वाणी हिरण्यगर्भाभ्यां नमः, उमामहेश्वराभ्यां नमः, शचीपुरंदराभ्यां नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, हात जोडा, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः, एतत् कर्म प्रधान देवताभ्यो नमः. मग मित्रांनो, याच्या पुढची प्रार्थना उद्या बघू. आत्ता हे जे काही मंत्र आहेत याचा अर्थ आणि वास्तुशास्त्राचा काय संबंध आहे हा समजून घेऊया. चालेल? CLR चालेल? ओके. मित्रांनो, आता बघा,
मातृभ्यो नम वरदमूर्ती श्रीमन महागणाधिपतये नमः. म्हणजे पहिला नमस्कार गणपतीला आहे, त्याच्यानंतर उमा महेश्वराभ्यान नमः. एक लक्षात ठेवा, दुसरा नमस्कार कोणाला आहे? उमा महेश्वराला आहे. उमा महेश्वर कोण आहे? लयाची देवता आहे. दुसरा नमस्कार कोणाला आहे? लक्ष्मी नारायणाभ्यान नमः. लक्ष्मी नारायणाला आहे, जी पालन पोषण करते त्याला. तिसरा नमस्कार वाणी हिरण्यगर्भाभ्यान नमः. वाणी हिरण्यगर्भ. मित्रांनो लक्षात ठेवा, वाणी रिलेटेड, वाचे रिलेटेड जर कोणाला समस्या असतील तर त्यांनी या वाणी हिरण्यगर्भाची उपासना करायची आहे. उमा महेश्वर संसारा रिलेटेड कोणाला समस्या असतील तर उमा महेश्वराची उपासना करायची आहे. आत्ता कुणीतरी मेसेज टाकला, गुरुजी मला कर्ज आहे आणि कर्जासाठी मी हा वर्ग करतो आहे. मित्रांनो, वर्गामधून वास्तुशास्त्रीय म्हणजे उत्तर तर तुम्हाला मिळूनच जाईल, परंतु तुम्हाला आत्ता लगेच गुरुजींच्या संपर्कामध्ये आलेला तुम्ही 1 मिनिट जरी आला तरी तुमचं आयुष्य बदललं पाहिजे. लक्षात घ्या, उद्या वर्ग नाही केला तरी हरकत नाही, उद्या गुरुजींचं 19-20 झालं तर आणि वर्ग नाही झाला तर. म्हणून लक्षात ठेवा, 1 मिनिट जरी गुरुजींच्या संपर्कात तुम्ही आलात तरीही तुमचं आयुष्य बदललं पाहिजे. आणि जर तुम्हाला आर्थिक समस्या असतील तर मित्रांनो लक्ष्मी नारायणाची उपासना करावी. लक्षात आलं? लक्ष्मी नारायण. मग मित्रांनो, आम्ही लक्ष्मीची उपासना करतो. मित्रांनो, नारायणाची करून बघा. नवऱ्याला बोलवा, बायको आपोआप तुमच्याकडे येईल. कारण लक्षात ठेवा, नवरा जर बाहेर गेला, 7 वाजता येणारा नवरा 9 वाजता आला नाही तर बायकोचे फोन चालू होतात, काय हो कुठं आहे? लक्षात आलं? त्याच्यामुळे विष्णूची उपासना केली की लक्ष्मी आपोआप तुमच्याकडे येते, हे लक्षात ठेवा. म्हणून लक्ष्मी नारायणाभ्यान नमः. आणि मित्रांनो, जाता जाता एक छोटासा संसारातला नियम सांगून जातो. सांगू? वाणी हिरण्यगर्भ असेल, हा, किंवा उमा महेश्वर असेल किंवा लक्ष्मी नारायण असेल, मित्रांनो आधी स्त्री शक्ती आहे आणि मग पुरुष शक्ती आहे. हे प्राप्त करायचं असेल तर ह्या उपासना करा, वास्तुशास्त्रातले उपाय करा, ढीग तुम्हाला सांगेन. पण सगळ्या उपायाच्या आधी जोडीदाराचा रिस्पेक्ट करा. कारण जोडीदार ही आपली लक्ष्मी आहे आणि हेच विष्णूनेही नारायणानेही सांगितले. जर तुम्ही तिचा रिस्पेक्ट करत नसाल आणि पैसा मिळवण्यासाठी पाठीमागे जात असाल तर मित्रांनो कधीही तुम्हाला पैसा प्राप्त होणार नाही, हे लिहून ठेवा. लक्षात आलं? त्याच्यामुळे आपल्या जोडीदाराचं हे तेच सांगते आपल्याला. मग असं म्हणता येत नव्हतं का, नारायण लक्ष्म्याभ्यान नमः? म्हणता येत होतं ना, पण हे असंच का, तर त्याच्या पाठीमागचं हे गमक आहे. मग मित्रांनो, शची पुरंदराभ्यान नमः. आता कोणीतरी म्हणते, गुरुजी बायकोला वैतागलोय, मला वैवाहिक जीवनामध्ये अडचणी आहेत. कुणीतरी म्हणते, गुरुजी माझ्या मुलीचं लग्न होत नाही. कुणीतरी म्हणते, गुरुजी माझ्या मुलाचं लग्न होत नाही. घाबरू नका, वाणी हिरण्यगर्भाची उपासना करा, शची पुरंदराची उपासना करा. शची पुरंदर म्हणजे काय गुरुजी, आम्हाला माहितीच नाही. लग्न किती जणांचं झालंय? सगळ्यांचं झालंय. अरे वा. मग लग्नाला जाण्यापूर्वी आपल्या बायकोने कशाचं पूजन केलं होतं माहिती आहे? माठावर माठ, माठावर माठ, माठावर माठ रचले होते. काही नाही गुरुजी, गुरुजीने सांगितलं, आई बाप्पाने सांगितलं, मैत्रिणी घेऊन गेल्या, काहीतरी केलो, तिथून आणलं आणि अक्षता टाकल्या आणि लग्न झालं. मित्रांनो तसं नाहीये. त्याला गौरी हर म्हणतात. म्हणजे गौरीचं म्हणजे पार्वतीचं ज्यांनी हरण केलं, ज्यांनी जिंकलं, असं हे पूजन आपल्याला करायचंय. आणि गौरी आणि शचीचं पूजन तिथे करायचंय. म्हणजे पार्वती सारखं तुम्हाला लक्षात घ्या, वैभव प्राप्त व्हावं. लक्षात आलं? आणि शची सारखी समृद्धता प्राप्त व्हावं, असा नवरा तुम्हाला प्राप्त व्हावा, म्हणून तिथे शची आणि उमाचं गौरीचं पूजन आहे. आणि हे जे शची पुरंदर म्हणजे तुम्हाला इंद्रासारखा चांगला पती प्राप्त व्हावा, इंद्रासारखं चांगलं वैवाहिक सौख्य प्राप्त व्हावं, म्हणून आपल्याला शची पुरंदराचं पूजन करायला सांगितलेलं आहे. मग ज्यांच्या कुणाच्या वैवाहिक जीवनामध्ये ह्या समस्या असतील तर त्यांनी मित्रांनो हे जर अनुष्ठान केलं, तर म्हणजे हे जर सांगितलेल्या गोष्टी केल्या तर त्यांच्या जीवनामध्ये निश्चितरित्या आमूलाग्र बदल झाल्याशिवाय राहणार नाही. हे गुरुजींचं वाक्य लिहून ठेवा. नाही झालं तर नक्की सांगा. असं होणे काच नाही.
कारण लक्षात ठेवा मित्रांनो, शास्त्रकारांनी, आपल्या ऋषीमुनींनी, पूर्वजांनी जे सांगितलंय ते विनाकारण एक वाक्यही सांगितलेलं नाही, हे लक्षात ठेवा. आणि गेल्या 15 वर्षाचा माझा अनुभव आहे आणि 15 वर्षाचा माझ्या गुरुवर्य डॉक्टर धुंडराज पाठक सरांचा 45, माझा 15. मित्रांनो, एकूण किती, 45 आणि 5 50 आणि 60 वर्षाचा अनुभव आहे, लक्षात ठेवा. म्हणजे 60 वर्षाच्या, कारण गुरूंनी जे ज्ञान दिलेले त्यांच्या अनुभवाने दिलेले, लक्षात आलं. म्हणजे 60 वर्षाच्या अनुभवातून मी तुम्हाला सांगत आहे, लक्षात आलं. मग मित्रांनो, इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवता. आता तुम्ही मला सांगा, तुमच्या लग्नाला सगळे पाहुणे मंडळी आलीत, पण आपले आई वडीलच नसतील तर लग्न किती भारी होईल रे, किती आनंद होईल तुम्हाला, होईल आनंद? नाही होणार. आणि त्याच्यामुळे मित्रांनो, आपण पूजेला बसण्याच्या आधी आपण कुलदेवतेला आमंत्रण देतो. मग कुलदेवता कोण आहे? आपल्या कुळाचं संरक्षण करणारी देवता आहे. वास्तू 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 वास्तू, चार भिंती. अरे तुम्ही वास्तुशास्त्राप्रमाणे 100% जरी घर बांधलं ना, कुलदेवतेची तुमच्यावरती कृपा नसेल ना, तर ब्रह्मदेवही तुमचं संरक्षण करू शकत नाही, लक्षात ठेवा. आणि त्याच्यामुळे कुलदेवताला वंदन आपण आत्ता केलंय, लक्षात आलं. म्हणून कुलदेवतेचं पूजन, कुलदेवतेची आराधना, कुलदेवतेची उपासना केल्याशिवाय आपल्याला आयुष्यामध्ये गत्यंतर नाही आहे. इष्टदेवता, कुलदेवता. आता मित्रांनो, आता बघा, तुम्ही सगळे वास्तू 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 म्हणताय, पण तुम्हाला माहिती आहे, वास्तू म्हणजे फक्त आपली चार भिंती नसतं. गुरुजींनी सुरुवातीलाच सांगितलं, वास्तुशास्त्र म्हणजे जमिनीचं शास्त्र आहे. मग हे गाव कुठे असतं? आकाशात असतं का? जमिनीवरती असतं. आणि त्या जमिनीची एक ग्रामदेवता असते. वास्तूची जशी वास्तू पुरुष देवता असते, तशी त्या गावाची ग्रामदेवता असते. उदाहरणतः तुम्ही मला सांगा, आता इथे आपल्या आष्टा आरटे आहेत, आस्था आरटे, यांना आता अमेरिकेला जायचंय, तर लक्षात ठेवा, उठलं आणि गेलं चालतंय का रे? चालेल का? किंवा आता डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झालेत, त्यांना वाटलं भारतात यायचं, उठलं आणि आले, चालतंय का? नाही चालत. तर लक्षात घ्यावा, विजा प्राप्त करून घ्यावा लागतो, बरोबर की नाही? परमिशन फॉलो कराव्या लागतात. तर सांगायचा तात्पर्य मित्रांनो, आपल्याला आपल्या वास्तूपर्यंत जाण्यासाठी यांची परमिशन घेत आलं पाहिजे. या जर देवता अनुकूल असतील, जर एखाद्या गावामध्ये तुम्ही 100% वास्तू बांधली, पण तुम्हाला ग्रामदेवतेची अनुकूलता नसेल, कारण ग्राम वास्तूची अनुकूलता नसेल, तर माझ्या मित्रांनो, ती वास्तू तुम्हाला कदापिही साह्यकर्त्री होणार नाही आहे. आणि याच्यामुळे तुम्हाला जर कोणतंही कार्य व्हावं असं वाटत असेल, आता वर्तमानामध्ये जर तुमचं कार्य अडलेलं असेल, तर मित्रांनो, तुमचं कुलदैवत ग्रामदैवत शिव असेल तर सोमवारी, गणपती असेल तर बुधवारी, लक्षात आलं. त्याच्यानंतरनं विष्णू असेल तर गुरुवारी, लक्षात आलं. सूर्य असेल तर रविवारी, देवी असेल तर मंगळवारी त्या ग्रामदेवतेला जाऊन फक्त प्रार्थना करा की हे देवता, आजपर्यंत मी इथे राहतो, मी कधीही मी इथे राहतोय म्हणून तुम्हाला सांगायला आलो नाही, तर मी तुमच्या आधिपत्या नेतृत्वामध्ये आलेलो आहे, तुमच्या छत्रछायेखाली आलेलो आहे. माझं संरक्षण करा, मला अभय प्रदान करा आणि मला आपण सहाय्य करते व्हा. मित्रांनो, लिहून ठेवा. जर तुमची कामं चुटकीसरशी नाही बनायला लागले ना, नाव सांगणार नाही, ज्योतिष वास्तू अभ्यासक उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी, ताकद आहे, लक्षात ठेवा. उदाहरणतः लक्षात घ्या, जसं हे गावाचं आहे, इष्टदेवता, कुलदेवता, ग्रामदेवता. ग्रामदेवता झाली मित्रांनो. आता जया मुंडलिक यांच्याकडे हर्षद माळी जर गेले तर घरात घेतील का हो? घेतील का? नाही घेणार ना. मग तुम्ही एका गावामध्ये देवतेची परमिशन न घेता गेलेले आहेत, तुम्ही स्थानामध्ये परमिशन न घेता गेलेले आहात, तुम्हाला ती देवता येऊ देईल का? तुम्ही जबरदस्तीने गेला तर तुम्हाला ती मदत करेल का? नाही करणार ना. म्हणून मित्रांनो, तुम्ही कितीही 100% वास्तू बांधली, वास्तूप्रमाणे वास्तू बांधली, पण ह्या बाकीच्या एनर्जीचा, ऊर्जेचा जोपर्यंत अभ्यास करणार नाहीत, समजून घेणार नाहीत, तोपर्यंत मुळातलं वास्तुशास्त्र तुम्हाला समजणार नाही आहे. म्हणून तुम्हाला जोपर्यंत, आता बघा, स्थान देवता असतात. स्थान देवता म्हणजे मित्रांनो बघा, आपल्या शेतावरती
आपण आपली आई वडील असतील, शेतकरी जे असतील त्यांना माहिती असेल, वेळ अमावस्या झाली, संक्रांत झाली किंवा साती आसरा झाला, अशा ठिकाणी आपण शेतामध्ये आजकालही आपला मुलांचा जन्म झाला की खेडेगावामध्ये आपण जातो बघा, लांब कुठेतरी एक दगड असतात, त्यांना सटवाई असं म्हणतात, साती आसरा असं म्हणतात, त्यांचं जाऊन तिथे पूजन करतो. कारण ह्या काही स्थान देवता आहेत, त्या देवता त्या स्थानावरती आपलं संरक्षण करत असतात आणि म्हणून त्यांचीही कृपा आपल्यावरती, आपल्या वास्तूवरती असावी लागते. कारण मित्रांनो, स्थानदेवता, कारण स्थानदेवता ज्या असतात लक्षात ठेवा, जसं वॉचमनचे नातेवाईक कोण असतात रे? वॉचमनच असतात ना, बरोबर की नाही? गुरखे, लहानपणी गुरखे यायचे माहिती का तुम्हाला? नेपाळी असायचे. हा, लहान असताना यायचे. तर मित्रांनो, त्यांचे कुटुंब नेपाळीच होतं. तसं आपली जी स्थानदेवता असते, या स्थानदेवतेची जी कुटुंब परिवार देवता असते, हे भूत, प्रेत, पिशाच, ब्रह्मराक्षस, शाकिनी, डाकिनी, वेताल आदी असतात. आणि जोपर्यंत, आता लक्षात घ्या, वॉचमनला जर तुम्ही खुश ठेवलं नाही, तर सोसायटीमध्ये चोरी झालीच म्हणून समजा, गाडी फुटलीच म्हणून समजा. त्याच पद्धतीने आपल्या वास्तूमध्ये आपल्याला आपली वास्तुदेवता संरक्षित व्हायची असेल, सुरक्षित व्हायची असेल, साह्यकर्त्री व्हायची असेल, तर ह्या स्थान देवतेला आपल्याला तृप्त करता आलं पाहिजे. कारण लक्षात ठेवा, जर तुम्ही ह्या स्थान देवतेला जर तृप्त केलं नाही, तर मित्रांनो, वास्तू कितीही वास्तूप्रमाणे बांधा, ती वास्तू तुम्हाला साह्यकर्त्री होणार नाहीत. म्हणून या देवतेंची देखील यथा योग्य पद्धतीने आराधना केली पाहिजे, त्यांचा भाग त्यांना दिला पाहिजे. याच्यानंतर मित्रांनो, वास्तू देवता. आता वास्तू मूलतः कोण आहे तुम्हाला सांगतो. मूलतः वास्तू अकराळ विकराळ महाकाय पुरुष आहे, जो सगळं मानवी देह देखील खातो, म्हणजे तो राक्षस प्रवृत्तीतला देव आहे. लक्षात आलं? त्याला देव पण नंतरनं प्राप्त झालेला आहे. आधी तो अकराळ विकराळ महाकाय असा राक्षसी पुरुष आहे. लक्षात आलं? मग त्याला देव पण कसं प्राप्त झालं हे आपण पाहू. आणि याच्यामुळे राक्षसी प्रवृत्ती, अशुभ प्रवृत्ती, अशुभ शक्ती, अशुभ ऊर्जा या वास्तूसोबत बाय प्रोडक्ट आलेले आहेत. मग ह्या वास्तूला जोपर्यंत आपण शांत करत नाही, तृप्त करत नाही, तोपर्यंत स्ट्रक्चर तुम्ही वास्तूप्रमाणे बांधा, काहीही उपयोग नाही. जोपर्यंत मातीचा गोळा, आपलं हे शरीर म्हणजे मातीचा गोळा आहे, जोपर्यंत त्याच्यामध्ये आत्मा असत नाही, तर त्या शरीराची काही किंमत नाही. मग तुम्ही कितीही स्ट्रक्चर वास्तूप्रमाणे बांधा, उपयोग नाही. आत्मा व्यवस्थित असावा लागतो, वास्तूची ऊर्जा व्यवस्थित असावी लागते. आणि ती ऊर्जा जोपर्यंत आपण शिकून घेत नाही, समजून घेत नाही, तोपर्यंत हे मातीचं शरीर, आत्मा निघून गेलं की क्षणार्धात बॉडी होते, प्रेत होतं. आणि तसंच वास्तुशास्त्राच्या नियमाच्या विरोधात बांधलेलं घर, वास्तूचा विचार, मूल विचार न करता बांधलेलं नुसत्या चार भिंती, जसं आत्म्याविना हे प्रेत आहे, बॉडी आहे, तसं नियमांविना बांधलेलं घर हे देखील प्रेतातुल्य आहे. आणि त्याच्यामुळे हे आपल्याला मुलातून हे शास्त्र शिकणं अत्यंत गरजेचं असतं. आणि म्हणून आपण ह्या स्टेप बाय स्टेप ह्या देवता, वास्तू देवताभ्यो नमः, आणि मग मुख्य प्रधान देवता, मग आपलं घर, मग वास्तूचे नियम, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला विचार करत करत पुढे जायचंय. आणि असं विस्तृत वास्तुशास्त्र आपल्याला शिकायचंय. आज आपण पाहिलं इष्टदेवता, कुलदेवता, ग्रामदेवता, स्थानदेवता, ह्या सगळ्या गोष्टींचं वास्तुशास्त्राचं महत्व. मित्रांनो, उद्या आपण याच्या पुढची माहिती घेऊ आणि मग स्टेप बाय स्टेप आपण वास्तुशास्त्राचा अभ्यास करत जाणार आहोत. मित्रांनो, आज इथे भेटलात, लक्षात आलं? उद्या परत इथेच भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत श्रीराम समर्थ. मित्रांनो, जे पाचही दिवस वर्गाला येतील आणि ग्रुपमध्ये विस्तृत आपण कमेंट्स टाकतील उत्तम, त्यांना शेवटच्या दिवशी गिफ्ट मिळणार आहे. एक नियम, कुणीही खोटं बोलायचं नाही आहे. लक्षात आलं? कारण तो काही मार्केटिंगचा विषय नाही. कारण जे कोणी वर्गाला येऊ शकले नाहीत ना, जे झोपेचं सोंग घेतलेले ते काय,
मार्केटिंग करणार, हे असं ते तसं सांगणार, एवढी फीस तेवढी फीस सांगणार आणि आम्हाला लुटणार, असं जर कुणाचं विचार आहेत म्हणून न आलेल्या व्यक्तींना समजावं म्हणून ते कमेंट आहे. कारण आपली एक कमेंट दुसऱ्यांचं आयुष्य बदलवणार आहे. तुमचं आयुष्य बदलत चाललेलं आहे, तर दुसऱ्याचंही आयुष्य बदलवण्यासाठी आपल्याला साह्यभूत व्हायचं आहे, म्हणून ती कमेंट आहे मित्रांनो. आणि याच्यातून दुसऱ्याचं चांगलं होईल का नाही माहिती नाही, आपल्या डोक्यातून चांगले विचार मात्र निश्चित लेखणीतून बाहेर पडून आपला आत्मा शुद्ध व्हायला मदत होणार आहे. आणि याच्यासाठी ही सगळी प्रक्रिया आहे मित्रांनो. मला आशा आहे तुम्ही उत्तम कमेंट करणार आहात, रोज वर्गाला येणार आहात आणि परिपूर्ण शास्त्र शिकून स्वतःचं जीवन सुखी, समृद्धी, आनंदी करून समाजाच्याही जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून देण्यासाठी तुम्ही साह्यभूत होणार आहात. कारण मित्रांनो, समोरच्याला गंध लावताना आपलं बोट आधी सुगंधित होत असतं. समोरच्याला आनंदी करण्यासाठी आपण आधी आनंदी होणार आहोत, सुखी होणार आहोत. आणि सुखी होण्याचा हा एकमेव वास्तुशास्त्र राज्यमार्ग आहे, लक्षात ठेवा. आणि हा राजमार्ग घेऊन परत भेटूया. आज इथे भेटलात, परत उद्या भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत श्रीराम समर्थ. कुणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता हँडराईज करून, आज शिकवलेल्या वर्गाबद्दलच फक्त. हँडराईज करा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. सो मित्रांनो, कुणाचाही प्रश्न नाही असं मी समजतो. बरं, शुभांगी खडे बोला. मी खूप लेट जॉईन झाली, जॉईनच होता येत नव्हतं, त्यामुळे तुम्ही फीज वगैरे दीर्घ श्वास घ्यायचा, संथ श्वास सोडायचा. उद्याच्या भागात बघूया काय राहिलंय ते. ओके. ओके. फीज फीज वगैरे काही सांगितली, काहीच कळालं नाही. 10ला जॉईन झाली रुपया मी. नाही सांगितली, प्रिय हे टोटल. ओके. नाही उद्या नाही, परत भेटू. नंतर जे तुम्ही काय घेणार ते तर तुमचं रेकॉर्ड मिळालं असतं तर खूप बरं झालं असतं. ठीक आहे, म्हणजे आज विचार करू, काय झालं ते विचार करू, कळालं असतं. विचार करू, विचार करू. ओके. ओके, थँक्यू सर. ग्रेट खूप मित्रांनो. छान शिकवलं सर आणि खूप खूप माहिती मिळाली. म्हणजे मला तर शिकायचंच आहे. मी रेकी करते, रेकी शिकते, ग्रँड मास्टरला आता घेते ऍडमिशन, मास्टर लेवल पर्यंत आहे. ओके तर ओके. मला करायचंच आहे वस्तू. ग्रेट, कॉंग्रॅच्युलेशन. आणि एक लक्षात ठेवा, मला कचरा घडवायचा नाही, मला चांगले विद्यार्थी घडवायचे. खूप ओके. खूप छान सांगताय सर. म्हणजे तुमच्याकडून अमूल्य असं अ, काय म्हणतो वाटा आम्हाला मिळणार आहे तुमच्याकडून. 5 दिवसात पहिल्याच दिवशी एवढा मोठा मिळालाय. यस. सो मित्रांनो, श्रीराम समर्थ. धन्यवाद. थँक्यू सर. विचार. वंदना.